मिरज महापालिका दवाखाना येथे महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार यांची भेट। अशा घटना घडू नये यासाठी परिसरात सीसीटीव्ही आणि कडक सुरक्षा तैनात करण्याचे आदेश। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज येथील दवाखान्यामध्ये पुरुष जातीचे मृतवर्धक आढळून आल्याने खळबळ उडाली होती। दवाखान्याच्या शौचालयाच्या भांड्यामध्ये हे मृत अभ्रक सापडल्याने महापालिका वैद्यकीय विभागाची धावपळ उडाली होती। या घटनेमुळे महापालिका दवाखाना सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे। आज महापालिका महिला व बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार यांनी महापालिका दवाखाना येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली। या ठिकाणी परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दवाखान्यामध्ये सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश दिले। यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे उपस्थित होते। नमस्ते, मी बानू मुसा जमादार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका बाल कल्याण सभापती। आज मिरज महानगरपालिका दवाखाना येथे मृत अर्भक सापडल्याची मला माहिती मिळाली। ही मनाला दुःख देणारे असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करू। हे बाळ कुठून आले याची तपास पोलिसांनी करावा ही आमची विनंती।